मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलंय। मिसिंग लिंकमुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगानं आणि सुरक्षित होणार आहे। नेहमीच्या वेळेपेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलंय। मिसिंग लिंकमुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगानं आणि सुरक्षित होणार आहे। या मिसिंग लिंकमुळे नेहमीच्या वेळेपेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे। या मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक म्हणा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे। नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। मिसिंग लिंक नाही, आता कनेक्टिंग लिंक आहे। कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे। मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे। मिसिंग लिंकच्या या प्रकल्पामध्ये 10.5 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे, 2 बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल स्टेप पूल, 182 मीटर उंचीवर टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारलेला हा पूल आहे। 2 स्तंभ आणि 240 केबलवरती हा पूल उभा आहे। पहिला बोगदा 8.92 किलोमीटर तर दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा। मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरनं अंतर कमी होणार। 23.5 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे। हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय। या मिसिंग लिंकवर हलक्या वाहनांना ताशी 100 किलोमीटरची परवानगी आहे। प्रवासी वाहनं बसला ताशी 80 किलोमीटरची परवानगी। धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना बंदी। MEIL कंपनीनं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात MEILनं या प्रकल्पाच्या काही भागात काम केलंय। विशेषतः पूल आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित कामांमध्ये MEILनं योगदान दिलंय।